नमस्कार मित्रांनो. मी एक राम भक्त, एक पांडुरंग भक्त. तुम्हाला आजपासून श्रीकृष्ण परमात्मा आणि राधाराणीच्या काही गोष्टी ज्या मी वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत किंवा याआधी कोणी सांगितलेले पण असतील किंवा काही जणांना त्या अनुभवायला सुद्धा आल्या असतील. अशा गोष्टी ज्या मला भावल्या, ऐकून वाचून समाधान वाटले, त्या तुम्हालाही सांगाव्याशा वाटल्या. म्हणून माझा एक हा तोडका मोडका प्रयत्न, तो गोड मानून घ्या, हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. तर आपल्या प्रत्येकाला देवाला भेटायची इच्छा असते. आपल्या कान्हाला, आपल्या पांडुरंगाला भेटायची इच्छा असते. तर अशीच एक कथा वृंदावन नगरीमध्ये राहत असणाऱ्या कांताबाई, त्यांची ही कथा, ज्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या निस्सीम भक्त होत्या. नित्य नियमाने मंदिरात जात असत. देवावर त्यांचं खूप प्रेम होतं. त्यांना एक मुलगी होती. मुलीचं लग्न एका शेजारील गावात त्यांनी करून दिलं. कांताबाईंचे मालक अगोदरच वैकुंठवासी झाले होते. जीवनात फक्त आता भक्ती उरली होती. एके दिवशी असंच आपल्या कान्हाचं दर्शन घेऊन बाहेर पडत असताना त्यांनी एका दुकानामध्ये एक सुंदर अशी बाळकृष्णाची मूर्ती बघितली. मूर्ती बघता क्षणी कांताबाई तिथेच स्थिरावल्या. श्रीकृष्णाच्या त्या बाळकृष्णाच्या मूर्तीकडे एकटक बघत राहिल्या. त्या मूर्तीकडे पाहताना त्यांना असं वाटलं की आपला कान्हा त्यांना असं सांगतोय की चल, मला घरी घेऊन चल. तशा त्यांनी दुकानदाराला पैसे देऊन बाळकृष्णाची मूर्ती घेऊन घरी आल्या. त्याला छान अभिषेक घातला, पोशाख चढवला, अलंकार चढवले. त्या दिवसानंतर त्यांचा हा नियमच झाला की रोज देवाला अलंकार, पोशाख घालणे, पूजा करणे, नैवेद्य दाखवणे, त्याच्याशी छान गप्पा गोष्टी करणे, रोज मंदिरात जाणे आणि तिथेही त्या बाळकृष्णाची सेवा करत होत्या. खूप गप्पा गोष्टी त्या बाळकृष्णाची करत होत्या. अगदी आपल्या मनातलं जे काय असेल ते सगळं त्या बाळकृष्णाला सांगत होत्या. जणू त्या किशन कन्हैयावर त्यांचं प्रेमच जडलं होतं. त्या बाळकृष्णाला सगळं सांगणं, दिवसभर जे काही काम असेल ते करत राहणं, त्याचं जप करत राहणं, हे असं सुरूच होतं. एके दिवशी काय झाले की कांताबाईंना खूप जोराजोरात उचक्या लागू लागल्या. खूप जोरात उचक्या लागल्यानंतर त्यांची काही केलं उचकी थांबेना. खूप त्रास झाला. उठून बाळकृष्णाजवळ गेल्या. खूप उशीर झाला, उचक्या सुरू आहेत आणि पाणी पिऊन झालं तरी उचक्या थांबायचं नाव घेत नाहीत. तर त्यांनी असा विचार केला की आता झोपत नाही, बाळकृष्णाचं कीर्तनच करत बसते आणि हरे कृष्ण, राधा कृष्ण असं नाम घेऊन नामजप त्यांनी सुरू केला. तरीही त्यांच्या उचक्या थांबेना. तेवढ्यात अचानक त्यांचं दार वाजले आणि समोर पाहतात तर काय, त्यांची मुलगी अचानक त्यांच्या घरी आली. कांताबाईंना थोडी काळजी वाटली की मुलगी अचानक का घरी आली आहे, कारण त्या काळी काही फोन वगैरे असं कळवून येण्याची काही सोय नव्हती. तर अचानक कशी काय मुलगी आली असं त्यांना वाटलं. त्यांनी मुलीला विचारलं, काय गं, सगळं ठीक आहेस ना, अचानक कसं येणं केलंस? तर मुलगी म्हणाली, काय नाही, सगळे ठीक आहेत, फक्त तुझी आठवण आली, तुला भेटावंसं वाटलं म्हणून आले. आणि थोडा वेळ त्यांच्या गप्पा गोष्टी झाल्यावर कांताबाईंना जाणवलं की त्यांची उचकी थांबली आहे. तेव्हा त्या मुलीला म्हणाल्या,
अगं मला बराच वेळ झालं उचकी लागली होती आणि अचानक म्हणजे पाणी प्यायले सगळं प्यायले तरी उचकी थांबायला तयार नव्हती. आणि आत्ता एकदम उचकी थांबली आहे. तर तशी मुलगी म्हणाली, अगं तुला उचकी का येणार नाही, कारण मी तुला रात्र म्हणजे बराच काळ तुझी आठवण काढत होते आणि मला तुझी आठवण येत असल्यामुळे तुला उचकी लागली असेल. हे तिचे शब्द कांताबाईंच्या अगदी मनात रुजले आणि त्या मुलीशी गप्पा गोष्टी करत करत त्या सतत त्या उचकीबद्दल विचार करत होत्या. कारण कांताबाई एकदम सरळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या मनात ती गोष्ट एकदम घर करून गेली की माझी मुलगी माझी आठवण काढत होती म्हणून मला उचक्या लागत होत्या, मला त्रास होत होता. मी तर नेहमीच माझ्या बाळकृष्णाची आठवण काढत असते, माझ्या कान्हाला सारखं आठवत असते, त्याला किती उचक्या लागत असतील. ही गोष्ट त्यांच्या डोक्यात सतत फिरत राहिली. मुलीशी बोलताना, पूजा करताना पण त्यांच्या डोक्यात हेच सारखं घुमत होते. मुलीचे कौतुक केले, लाड केले, पण डोक्यात सतत तोच विचार की माझ्या कानाला मी आठवते आणि त्याला उचक्या लागत असतील तर त्याला किती त्रास होत असेल. त्या रात्री त्यांनी निर्णय घेतला आणि असं ठरवलं की मी माझ्या कन्हैयाची आता इथून पुढे कधीही आठवण काढणार नाही. आणि असं म्हणून त्या थोड्या दुःखी झाल्या. काही झालं तरी मी आठवण काढणार नाही हे त्यांनी ठरवलं. त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. माझ्या देवाला त्रास होणार असेल तर मी कशाला त्याची आठवण काढू, असं त्या म्हणू लागल्या. 1-2 दिवसांनी त्यांची मुलगी परत जायला निघाली तेव्हा त्या मुलीला म्हणाल्या, ऐक बाळा, या बाळकृष्णाला तू तुझ्याबरोबर घेऊन जा. हा तुझा बंधूच आहे, याची तुझ्या घरी नेऊन सेवा कर. आणि इकडे त्यांनी ठरवलं की आता बाळकृष्ण मुलीला दिलाय, आपण अजिबात त्याची आठवण काढायची नाही. थोडंसं असेच थोडे दिवस जाऊ लागले. थोड्या बेचैन झाल्या की मंदिरात जाऊन बाळकृष्णाचं दर्शन घेत असत, पण आठवण काढत नसत. मंदिरात जाऊन बाळकृष्णाचं साजेसं रूप आपल्या डोळ्यात साठवत आणि घरी येऊन एकट्या राहू लागल्या होत्या, शांत झाल्या होत्या. हळूहळू त्यांचं वय वाढू लागलं होतं. अशी वेळ आली होती की बहुतेक त्यांच्या जाण्याची वेळ जवळ आली असावी. आजारी पडल्या, त्रास होत होता, एकदम शून्याकडे डोळे लावून एकटक बघत होत्या. अचानक आणि एक दिवशी अचानक त्यांचे डोळे उघडले आणि समोर श्रीकृष्ण पांडुरंग परमात्मा, मोर मुकुटधारी, कुरळे केस, मोठे मोठे डोळे असा त्यांच्या समोर उभा राहिला. हसतमुख चेहऱ्याने कांताबाईंकडे बघू लागला. कांताबाईंना अचानक झटका बसला आणि त्या एकदम ताडकन उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, अरे बाळकृष्णा, मुरली मोहना, तुम्ही इथे कसे काय? मी तर तुमची आठवण काढलीच नाही, तरी तुम्ही इथे कसं काय आलात? मी तुम्हाला आठवणं कधीच सोडून दिलं आहे, तरी तुम्ही वैकुंठामधून इथे कसे आलात? वैकुंठामध्ये तर मोठे मोठे संत महात्मा किंवा इथून पृथ्वीवर सुद्धा बरेचसे मोठे लोक तुमची आठवण काढतात, पूजापाठ करतात, तुमच्या मंदिरात जातात. मी तर साधी तुमची आठवणही काढत नाही, तरी तुम्ही कसे काय माझ्याजवळ आलात? असे देवाशी थोडीशी तक्रार केलेल्या स्वरात बोलू लागले. तसा तो बासरीवाला कृष्ण मुरारी हसू लागला आणि म्हणाला, आई, तू माझी आठवण काढत नव्हतीस, पण मी तर तुझी आठवण काढत होतो ना. मी कधीही तुला विसरलो नाही. बाकी जेवढे लोक माझ्याकडे येतात हे त्यांच्या इच्छा आकांक्षा घेऊन येतात. मोठे मोठे साधू, संत, महंत, पुजारी यांच्या मनात काही ना काही इच्छा असतेच. कोणी सुख मागतं, कोणी शांती मागतं, कोणी मोठा होऊ दे असं आशीर्वाद मागतो. पण आई, तुझी काय इच्छा आहे? तू तर माझी आठवणसुद्धा काढत नाहीस आणि तुझी अशी इच्छाही नाही की मला सुखी बघायचं आहे किंवा मला स्वतःला सुखी व्हायचं आहे. तू असा विचार करतेस की तू जर माझी आठवण काढलीस
तर मला उचकी लागेल, मला त्रास होईल. माझ्या मंदिरात लाखो भक्त येतात, लांबून लांबून येतात, त्यांच्या इच्छा घेऊन येतात. सगळे त्यांच्या इच्छा सांगतात, पण कधीही विचारत नाहीत, देवा तुम्ही कसे आहात, ठीक तर आहात ना, तुमचे काय हालचाल आहेत, असं कोणीही मला विचारत नाही. माझी चिंता फक्त तुलाच आहे आई. तू भलेही मला विसरली असशील, पण मी रोज तुझी आठवण काढतो. तुझ्यासारख्या सरळ सुस्वभावी व्यक्ती कुठे मला मिळतील? तुझ्यासारखं प्रेम स्नेह कोण मला देईल? म्हणून तुला घ्यायला मी आलो आहे. मी आता तुला मला आठवायची संधीच देणार नाही, कारण तुला मला आठवायची आवश्यकताही पडणार नाही. कारण मी तुला आता माझ्याबरोबर वैकुंठात घेऊन चाललो आहे. सदा सर्वदा तू माझ्यासोबतच राहणार. असे सांगितले जाते की देवाच्या अशा भक्त होत्या, कांताबाई देवाच्या अशा भक्त होत्या की त्या पांडुरंग परमात्मा श्रीकृष्णामध्ये विलीन झाल्या. मित्रांनो, प्रत्येकजण देवाची भक्ती करतो. प्रत्येकाची इच्छा असते देवाला भेटायची, पण देव कोणाला भेटतात किंवा कधी भेटतात? जेव्हा आपण सरळ असतो, साधे असतो, सुस्वभावी असतो, सन्मार्गाने चालतो, मनात कोणताही लोभ इच्छा नसते, फक्त भगवंताविषयी प्रेम विश्वास असतो, आस्था असते. जेव्हा ईश्वरावर प्रेम असेल, विश्वास असेल, तेव्हा तुमची कोणतीही इच्छा कधीही अपूर्ण राहणार नाही. कारण ईश्वराच्या सानिध्यात आपण असलो की ते आपल्या सगळ्या इच्छा, आपली सगळी सुख तो न मागताच पूर्ण करतो, किंवा त्या इच्छा मनात जन्म घेण्याच्या आधीच त्याने सरळ सरळ पूर्ण केलेल्या असतात. पण यासाठी आपल्याला सहज सरळ सुस्वभावी आणि ईश्वरावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. जेव्हा आपण ईश्वरावर विश्वास ठेवू आणि या सगळ्या गोष्टी करू, तर तुम्हाला अनुभूती तेव्हाच होईल. तो गोपाळकृष्ण तुम्हाला सहज भेटेल, त्याचं दर्शन होईल. यासाठी आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया. म्हणून मी नेहमी सांगतो की तुमचा विश्वास दृढ ठेवा, तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. मला ही कथा भावली, मी ऐकली वाचली म्हणून तुम्हाला सांगितली. श्री राधा दामोदर.